नमस्कार, मी मधुरा वाटवे. हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण सोलापूरची चटपटीत अशी पाणीपुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी बनवत असताना मी काही टिप्स सांगणार आहे ज्या तुम्हाला अतिशय उपयोगी ठरतील आणि तुमच्या पुऱ्या आणि पाणी दोन्ही देखील व्यवस्थित होईल. हे पहा, अतिशय कुरकुरीत अशा या पुऱ्या झालेल्या आहेत. अजिबात तेलकट न होता आणि पाणी देखील अतिशय चटपटीत झालेलं आहे. चला तर पाहूयात आजची रेसिपी. सगळ्यात आधी आपण अर्धा कप चिंच पाण्यामध्ये भिजवून घेऊयात. यामध्ये थोडंसं पाणी घालून आधी आपण ही चिंच धुवून घ्यायची आहे. थोडंसं चोळून आपण यातलं पाणी काढून टाकूयात, कारण तळाशी याच्या माती वगैरे बसते. हे पाणी काढून टाकायचं आहे सुरुवातीचं आणि पुन्हा यामध्ये पाणी घालून आपण गॅसवरती उकळून घेऊयात. हे गॅसवर मी ठेवलेलं आहे. याला छान उकळी काढून घ्यायची आहे. थोडंसं हलवून घेऊयात मध्ये मध्ये. उकळी आली की आपण गॅस बंद करून हे थंड करायचं आहे. हे पहा, छान उकळी आली. गॅस बंद करूयात आणि हे पूर्ण थंड करून घेऊयात. आता एका परातीमध्ये आपण 1 कप जाड रवा घालूयात. उपम्यासाठी जो रवा वापरतात तो रवा मी घेतलेला आहे. यासाठी जाड रवाच घालायचा आहे. पाव कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हे सर्व जिन्नस आधी आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गॅसवर मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे पीठ भिजवण्यासाठी आपण गरम पाणी वापरायचं आहे. उकळतं नाही, गरम पाणी. चमच्याने आधी मिक्स करून घेऊयात. थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ भिजवायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही आहे. यामध्ये फार सैल करायचं नाही आपल्याला. पाणी गरम असल्यामुळं मी चमच्याच्या साहाय्याने आधी मिक्स करून घेते. आता आपण हे हाताने व्यवस्थित मळून घेऊयात. हे पीठ आपल्याला जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल नाही, असं मीडियम कन्सिस्टन्सीचं बनवायचं आहे. हे पहा, पीठ मळून झालेलं आहे. इतपत आपल्याला हे सैल किंवा घट्ट ठेवायचं आहे. आता यावर एक ओला सुती कपडा मी घट्ट पाण्यामध्ये पिळवून घेतलेला आहे. तो झाकून ठेवते. त्यामुळं पीठ छान मुरतं. यावर आपण पातेलं झाकून ठेवून देऊयात. साधारण अर्धा तास हे झाकून ठेवायचं आहे. इथे आपली चिंच थंड झालेली आहे. यातला कोळ काढून घ्यायचा आहे आपल्याला. हाताने व्यवस्थित चुरून आपण हा कोळ काढून घ्यायचा आहे. आता हे घट्ट पिळून घेऊयात आणि ही चिंच बाजूला ठेवून देऊयात. जर लागलं तर पुन्हा आपल्याला हा कोळ वापरता येईल. यात चिंचेच्या कोळामध्ये पुन्हा आपल्याला पाणी घालून थोडंसं मिक्स करता येईल. अर्धा कप मी गूळ घातलेला आहे यामध्ये. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण. गूळ यामध्ये विरघळेल अशा पद्धतीने हे ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. जे परगावी आहेत त्यांना ही रेसिपी पाहिल्यानंतर सोलापूरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी नक्की घरी ही रेसिपी ट्राय करायला हरकत नाही आहे. गूळ विरघळलेला आहे. आपण हे बाजूला ठेवून देऊयात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मूठभर कोथिंबीर घालूयात. कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. एक बाउलभर आपण पुदिन्याची पानं घालूयात. पुदिना देखील मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. यामध्ये पुदिना थोडा जास्त घालायचा आहे. एक आल्याचा तुकडा आणि 5-6 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊयात. पण थोडं थोडं पाणी घालायचं आहे. एकदम पाणी यामध्ये घालायचं नाही आहे. हे पहा, मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे.
हे आता आपण गाळून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून आपण हे पाणी यामध्ये ओतायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने दाबून दाबून हे यातलं पाणी काढून टाकायचं आहे। खालच्या बाजूला मी एक बाउल ठेवलेला आहे चाळणीच्या। हे पहा, मस्त हिरवंगार पाणी दिसतंय। आता हा चौथा आपण बाजूला ठेवून देऊयात। चिंचेचा कोळ जसा बाजूला ठेवलेला आहे तसंच हे पण ठेवायचं आहे। जर लागलं तर पुन्हा त्यात पाणी घालून आपण पुन्हा यामध्ये मिक्स करू शकतो। चिंचेचा कोळ देखील आपण गाळून घ्यायचा आहे आता यामध्ये। म्हणजे जर काही यामध्ये कचरा वगैरे असेल तो निघून जाईल आणि एकदम छान पाणी राहील खाली। आता हे देखील बाजूला ठेवून देऊयात आपण। यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे धुवून घेतल्यासारखं करायचंय। फ्रीज मधलं थंडगार मी पाणी घालतेय, गार पाणी। आता पुन्हा यामध्ये आपण पाणी मिक्स करूयात। जवळजवळ 1.5 लिटर पाणी आपण यामध्ये मिक्स करायचं आहे। आता यामध्ये अर्धा टीस्पून काळं मीठ, अर्धा टीस्पून सैंधव मीठ, अर्धा टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून धणे पावडर। धणे आणि जिरे मी भाजून त्याची जाडसर पावडर केलेली आहे, अर्धा टीस्पून चाट मसाला। हे सर्व आपण साहित्य मिक्स करून घ्यायचे। मिक्स केल्यानंतर आपण याची चव पाहायची आहे आणि जर गरज लागली तर यामध्ये आपण साधं मीठ घालायचंय, नाहीतर इतपतच पुरेसं देखील होतं। जर मिरची तिखट असेल तर यामध्ये थोडंसं गूळ आपल्याला घालायला लागतं। याची चव पाहूयात आपण। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। अतिशय चटपटीत हे पाणी तयार झालेलं आहे। आता हे पाणी मी फ्रीजमध्ये ठेवून देते। पाणी आणखी थंडगार होईल तोपर्यंत आपण पुऱ्या बनवूयात। अर्धा तास होऊन गेलेला आहे। आपण हे पीठ झाकून ठेवलेलं होतं। आता हे पीठ आपण मळून घ्यायचंय। हे पहा, पीठ आणखीन घट्ट झालेलं आहे। यामध्ये रवा असल्यामुळं ते पाणी ॲब्सॉर्ब करतं। हे व्यवस्थित आता 5 मिनिट जवळजवळ आपण रगडून मळून घ्यायचं आहे। पीठ मऊ होईपर्यंत आपल्याला हे मळायचं आहे। जवळजवळ 5 मिनिट मी हे मळून घेतलेलं आहे। पीठ छान मऊसर झालेलं आहे। हे पहा, याचे आपण 3 भाग करूयात आणि हे 2 भाग आपण बाजूला ठेवून देऊयात। झाकून ठेवायचे ते आणि हा एक गोळा आपण पुन्हा व्यवस्थित लांबट आकारामध्ये मळून घेऊन याचे छोटे छोटे बॉल काढायचे आहेत, लाट्या काढून घ्यायच्या आहेत। अगदी छोट्या छोट्या लाट्या काढायच्या आहेत, कारण या पुऱ्या तोंडात बसतील इतपत लहान करायच्या आहेत आपल्याला। प्रत्येक पुरी अख्खीच्या अख्खी तोंडात जायला पाहिजे। मी जवळून दाखवते त्यामुळे तुम्हाला कदाचित मोठ्या वाटत असतील, पण या एका याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 22 लाट्या निघालेल्या आहेत। हे पहा, आता या सर्व बाकीच्या लाट्या मी पातेल्यामध्ये झाकून ठेवलेल्या आहेत। एक पुरी आपण लाटूयात। हे पीठ छान मुरल्यामुळे याला पीठ किंवा तेल लावायची गरज नाही आहे। एकाच बाजूने या पुऱ्या लाटायच्या आहेत, अलगद लाटायच्या आहेत, कडेला लाटायच्या आहेत, मध्ये अजिबात लाटायच्या नाहीत जास्त, नाहीतर पुऱ्या फुगणार नाहीत। पुरी अजिबात उलट सुलट करून लाटायची नाही आहे। इतक्या आकाराची आपण सर्व पुऱ्या बनवून घेणार आहोत। ही खालची बाजू आपण वाळत घालताना सुद्धा खालीच ठेवायची आहे, वरची वरच ठेवायची आहे। काही पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत
सुरुवातीला 5 मिनिट मी अशा उघड्या ठेवल्या होत्या, नंतर वरनं प्लास्टिक घातलेलं आहे पुन्हा। आता या पुऱ्या तळताना सुद्धा तीच काळजी घ्यायची आहे, खालची बाजू तेलामध्ये खाली घालायची आहे आणि वरची बाजू वरच ठेवायची आहे, तरच पुऱ्या फुगतात, नाहीतर फुगत नाहीत। वरची बाजू कोरडी होते हवेमुळं आणि खालची बाजू ओलसर राहते। कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे, गॅसची फ्लेम मोठी आहे। खालची बाजू खाली करूनच पुरी तेलामध्ये सोडायची आहे। तेल छान कडकडीत तापल्यानंतरच तेलामध्ये पुरी सोडायची आहे, पुरी लगेचच फुलून येते। तेलामध्ये खाली प्रेस करायची आहे। अशाच पद्धतीने आपण पहिली पुरी फुगल्यानंतरच दुसरी पुरी या तेलामध्ये सोडायची आहे आणि पहिली पुरी उलटून घ्यायची आहे। पुन्हा मी तिसरी पुरी टाकलेली आहे तेलामध्ये। खाली प्रेस केलं की ही पुरी छान फुगते, पहा तुम्ही। या सर्व पुऱ्या आपल्याला लालसर रंगावरती तळून घ्यायच्या आहेत। तेलामध्ये तळताना पुऱ्या जास्त उलटपालट करायच्या नाहीयेत, नाहीतर त्या तेलकट होतात। 1 ते 2 वेळाच आपण या पुऱ्या उलटून घ्यायच्या आहेत। लालसर झाल्या की त्या काढून घ्यायच्या आहेत। हे पहा, ही पुरी झालेली आहे। या पुऱ्या आपण काढून घेऊयात। तेल निथळून आपण या पुऱ्या टिश्यू पेपरवरती काढून घ्यायच्या आहेत। सर्व पुऱ्या आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात। आणखीन एक बॅच मी दाखवते। एकूण एक पुरी यामध्ये फुगते। या पद्धतीने तुम्ही पुरी बनवून पहा। या पुऱ्या आपल्याला चटणी पुरीसाठी किंवा शेवपुरी, दहीपुरी, कोणत्याही चाटच्या प्रकारामध्ये वापरता येतात। हे पहा, एकूण एक पुरी फुगत आहे। लक्षात ठेवायचं आहे, गॅस पुरी टाकताना गॅसची फ्लेम मोठी पाहिजे आणि फार तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची। काही पुऱ्या माझ्या तळून झालेल्या आहेत, अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत पुऱ्या। आता या मी तुम्हाला तोडून दाखवते। डिश सर्व करायची आपल्याला पाणीपुरीची। मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत पुऱ्या। एक बाजू याची कडक होते आणि एक बाजू पातळ होते। ज्या बाजूला पातळ आहे त्या बाजूला आपण पुरी फोडून घ्यायची अशा पद्धतीने। मस्त एकूण एक पुरी कुरकुरीत झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही पाणीपुरी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा। आता यामध्ये आपण कांद्याची पात आणि त्याचाच कांदा चिरून घेतलेला घालणार आहोत। सोलापूरमध्ये जर तुम्ही पाणीपुरी खाल्लेली असेल, कांद्याच्या पातीशिवाय पाणीपुरी इथे खायला मिळणारच नाही तुम्हाला। स्टीलच्या भांड्यामध्ये मी पाणी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेलं होतं। बाहेर जर तुम्ही पाणीपुरी खाल्ली तर ती माठामध्ये थंड करून घेतात। अतिशय चटपटीत ही लागते। पुऱ्या गच्च भरून यामध्ये पाणी घालायचं आहे। सैंधव मीठ, काळं मीठ, पुदिना, धणे जिरे पावडर, हिरवी मिरची, आलं याची टेस्ट या पाण्याला खूप छान लागते। आणि हे पाणी पूर्ण थंडगार करूनच घालायचं आहे, तरच याला चव छान लागते। वरून ही मी बारीक शेव घातलेली आहे आणि पुन्हा वरून थोडीशी कांद्याची पात घालून ही डिश खायला द्यायची आहे। डिश पाहिल्यानंतरच तोंडाला पाणी सुटल्या वाचून राहणार नाही याची मला खात्री आहे।
रेसिपी पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळतील. भेटूया पुन्हा अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा, हेल्दी राहा, खुश राहा. धन्यवाद.